फलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज कैवल्य वाकटे. जोरदार अपील झाली, पंचांकडे मागणी सुद्धा केली होती. या दरम्यान घडले थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली. ज्या ठिकाणी धावसंख्या वाचवायची आहे, नक्कीच कुठेतरी माहिती असेल मैदानामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, याची पूर्णपूर जबाबदारीचा वापर गोलंदाजी करताना कैवल्य पाहायला मिळाला. नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा यशरक्षण करणाऱ्या खेळाडूंकडून थोडीशी चूक झालेली पाहायला मिळाली. पण तो वेळ आहे, नक्कीच गोलंदाजी चांगली केली तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. उर्वरित 5 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 4 षटक म्हटल्यानंतर 1 षटक हे पॉवर प्लेचं असणार. नक्कीच ह्या षटकाचा फायदा करायचा आहे आणि भला मोठा खेळाडू बरेच वर्ष खेळतोय जे हनुमान वरसुली संघासाठी याचा हर्षल डवले स्ट्राईक वरती आता पाहायला मिळेल. यावेळी सुद्धा स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मनामध्ये एक इच्छा असेल, 4 षटकातील कोणताही चेंडू माझ्यामध्ये निर्धाव गेला नाही पाहिजे. हे मात्र लक्ष्य, हे मात्र समीकरण आता मात्र हर्षल डवलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. निलेश पाटीलचं आपण जर बघितलं ना, आधीच्या विजय झालेल्या सामन्यामध्ये बराचसा लेट खेळायला आला होता, कारण सामना 5 षटकांचा होता. शेवटच्या टाइमला फिनिशरची भूमिका पार पाडायची होती, ते निलेशने करून सुद्धा दाखवलं होतं. आता मात्र पहिल्या फेरीमध्ये आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या मोठी रचायची आहे, मोठे फटके मारायचे आहेत. आपला ओल्ड इज गोल्ड ज्याला उपमा दिली असा देवदास मेस्त्री याला कुठे थोडंसं आराम करण्याची संधी दिली आणि दोघांनी ही कामगिरी आपल्या खांद्यावरती घेऊन धावसंख्येला सुरुवात सुद्धा केलेली पाहायला मिळते. कैवल्यचा हा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालेली पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील झालेली पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी काय घडतंय तर पंच करतायत विकेट. डीजे आधीच्या चेंडूवरती आपल्या हातातनं चुकी झाली होती. चुकीचा मोबदला मला माझ्या 100% प्रयत्नातनं दाखवायचा आहे. त्याच माध्यमातनं उत्कृष्ट अशी झेल पकडली आणि माघारी परतवण्याचं काम केलं एक भला मोठा खेळाडू निलेश पाटील याला. नक्कीच ह्या झेलवरती आपले माननीय नितीनजी आवर यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर नक्कीच आपण सामना संपल्यानंतर घ्यायचा आहे. कारण राकेशचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या ज्या वेळी मैदानामध्ये कामगिरी करायची असेल, फलंदाजी असून द्या, गोलंदाजी असून द्या, परंतु कॅप्टनशिप असून द्या, प्रत्येक वेळी आपली निर्णायक खेळी करून देणार राकेश मिस्त्री हा नेहमी आपल्याला पाहायला मिळाला. आता सुद्धा क्षेत्ररक्षण सजवताना, फील्ड सजवताना पाहायला मिळाला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या जे खेळाडू लावलेत, प्रत्येक खेळाडूचा वापर कशा पद्धतीने करून घ्यावा, कोणता खेळाडू चपल आहे, कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी लपवावं लागेल याची नक्कीच माहिती असलेला, आपल्या संघाला पुरेपूर हात धरून पुढे घेऊन जाणारा असा राकेश मेस्त्री या ठिकाणी यष्टशिकच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज ज्या ठिकाणी निलेशची विकेट गेल्यानंतर देवदास मेस्त्री #ओल्ड इज गोल्ड मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज मात्र आता फॉर्म मध्ये असेल, कारण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच आल्या होत्या. यामध्ये चपळ आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि लगेच पुढच्या तिसऱ्या चेंडूमध्ये OU2चा इशारा दिला, पंचाने सुद्धा मान्य केलं आणि नक्की तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलं. निलेश सारखा मोठा खेळाडू माघारी परतणं आपल्याला पाहायला मिळाला. चला देवदास मेस्त्री मैदानामध्ये आता स्ट्राईक वरती असेल. पाहायचं आहे जशी प्रकारे आधी खेळी करून दाखवली, ज्या खेळीने सामना विजय सुद्धा झालेला आपल्याला पाहायला, त्याच प्रकारची खेळी पुन्हा एकदा देवदास मेस्त्रींची आपल्याला पाहायची आहे. चेंडू नंबर 4 वरती सुंदर फटका, काय घडेल नो डाऊट. ज्या ठिकाणी नितेश भगत झेलबाद देवदास मेस्त्री. डीजे चषकाची झलकच आहे अलग. नक्कीच मैदानामध्ये ज्यांनी सामने आयोजित केलेत ना, तोच हा संघ आहे, साईराज वरसोली संघ आहे. आणि मैदानामध्ये हे चषक आहे, ही जगदीपची आठवण आहे ना, ती आपल्या घरी न्यायची, आपल्या संघामध्ये ठेवायचं आहे. त्यासाठी प्रयत्नशील असलेला साईराज वरसुली संघ आज मात्र भला मोठ्या खेळाडू, ज्या संघाची ओळख आपण नेहमी नंबर पात्र म्हणून पाहिली जातो, असं हनुमान वरसुली संघाचे 2 खडाडीचे खतरनाक फलंदाज माघारी परतताना, निराश होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळाले. खरंच आता मात्र थोडंसं दबाव दडपण वाढलं असेल. हर्षल डवले एकेरी लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा साथी प्रज्ञेश जो आधीच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. या दोघांवरती जबाबदारी असेल की आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये, एक चांगल्या फायटिंग स्कोरवरती नेऊन ठेवायचं आहे आणि ही जबाबदारी दोघांना पेलायची आहे. पाहायचंय काय घडेल, काय बिघडेल निर्णायक फेरीमध्ये मॅच असताना, कारण हा सामना जिंकल्यानंतर
नक्कीच ह्या फेरीमध्ये जिंकून आम्हाला सुद्धा ज्या गावातला संघ जयमल्लाल वर्सुली संघ लढत द्यायची आहे, दोन्ही संघ तयार आहेत. कैवल्य पाटील आपली जादुई फलंदाजी दाखवताना गोलंदाजी दाखवताना दिसतंय. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केले होते, थोडंसं ग्राउंडचा फील्डचा अंदाज आला नसावा, बॉलचा अंदाज आला नसावा आणि त्या कारणातून झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळते. नक्की 100% प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पूर्ण संघ खुश असेल, परंतु नक्कीच गोलंदाजाला सुद्धा हॅट्रिकचा चान्स होता. आमचे दिलदार व्यक्तिमत्व असलेले नितीन जावारी आणि हर्षल जावारी हे नेहमी अशा खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. तर नक्कीच त्यांना सुद्धा वाटलं होतं की सुंदर अशी झेल पकडली असती तर नक्कीच हॅट्रिक आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक आपल्या कैवल्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असती. मात्र जोरदार फटका प्रहार केलाय वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, चेंडू सीमारेषे पार, षटकार. आज त्या ठिकाणी सुद्धा ज्याचं गाणं आपल्या डीजेच्या माध्यमातून प्ले झालं असं भावेश पवार आज गुजरात या स्टेडियम मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच त्या दरम्यान आपण सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणे ISPL सर्व त्याचा आनंद सुद्धा घेत असाल. या दरम्यान वर्सुलीच्या मैदानामध्ये काय घडतंय, दोन्ही वर्सुली गावातील खेळाडू याची प्रत्येकाला ओळख आहे. असे खेळाडू ज्याच्या बॉलिंगवरती बरेच टायमाला आपण खेळलोय, बॉलिंगवरती सराव केलाय, असे खेळाडू एकमेकांच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरेच संघांनी ह्या दिवसामध्ये प्रवेश केला. आपल्याला बामणसुरे संघ आपल्याला पाहायला मिळतात, नवगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सर्वांवरती मात करून आता मात्र शेवटच्या फेरीकडे वाटचाल करताना पूर्ण वर्सुली गावातील हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही खरंच अभिमानाची बाब असेल पूर्ण वर्सुलकरांसाठी, पूर्ण खेळाडूंसाठी की आपले खेळाडू कुठेतरी नाव लौकिक करत आहेत. या दरम्यान जर पाहिलं ना कुठेतरी जय हनुमान वर्सुली संघ कुठेतरी कठीण स्थिती मध्ये अडकलाय. यातना बाहेर काढण्याचं काम हर्षल डवले आणि प्रज्ञेशला करायचं आहे. हर्षलने दाखवून दिलं की ज्या ज्या वेळी मला संधी मिळेल, ज्या ज्या वेळी चेंडू मारण्यायोग्य असतील ना, मी नक्की त्या चेंडूवरती मोठे फटके मारणार. परंतु प्रज्ञेश यावेळी ज्यावेळी दिशा मारायची आहे, वारा फलंदाजाला सपोर्ट करतो, त्यावेळी काय घडेल. कौशलचा हा चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू, पंच यावरती नाखुश असतील आणि पंच दर्शवतात हा चेंडू वाईट. वाईटने एकने धाव वाढते, धावसंख्या झाली एकूण 11 धावा. ज्यावेळी 10 धावसंख्या होती षटक पहिल्या षटक समाप्तीनंतर आणि ह्याच्यामध्ये पहिल्या चेंडू तो वाईट टाकल्यानंतर थोडासा कौशल्य स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आधीच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर प्रदेशने चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ह्या दरम्यान पाहिलं ना थोडासा टप्पा आतमध्ये घेतला, चेंडूवरती पंचाच्या माध्यमातून विकेट देण्यात आली. बिमर साठीच फक्त रिव्ह्यू आहे, कट साठी नाही आहे रिव्ह्यू. विकेट दिले पंचांनी आणि तो पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. संघाने प्लीज विनंती करतोय की फेकी गोलंदाज आणि हाईटचा असेल ना तरच आपण ते रिव्ह्यू वापरू शकता, अन्यथा जो काही निर्णय देईल पंचांच्या माध्यमातून तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय, याच्यावरती प्रज्ञेश होईल बाद. डीजे
भले मोठे खेळाडू माघारी गेल्यानंतर थोडंसं दडपण जे हनुमान वरसुली या संघावरती आलेले पाहायला मिळते आणि प्रज्ञेशची विकेट मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं. नक्की त्या विकेटसाठी प्रयत्न करत होते, पूर्ण संघ मदत करत होता की या ठिकाणी प्रज्ञेश मैदानावर राहिला ना तर त्याच्या माध्यमातून 3 ते 4 षटकार नक्कीच आम्ही शेवटच्या षटकापर्यंत पाहू शकतो, शेवटच्या चिंडीपर्यंत पाहू शकतो. त्यासाठी ही धडपड चालू होती, परंतु नक्कीच नियमामध्ये नसल्या कारणाने पंचांचा जो निर्णय असेल तो आपल्याला अंतिम मानावा लागेल. आपण मात्र वळतोय या दुसऱ्या चेंडूकडे, कौशलचा दुसरा चेंडू. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज किशोर. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षक असलेला कैवल्य यांनी मात्र काम चांगलं पार केलं आणि खरंच कुठेतरी मैदानामध्ये आपण विचार केलात ना तर चांगली धावसंख्या रोखण्यामध्ये किंवा साईराज वरसुला ची गोलंदाजीची नेहमी पॉवर म्हणून ओळखली जाते, पॉवर म्हणजे आग दिसली जाते, ती मात्र आता कौशल गोलंदाजी मध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. ह्यावेळी सुद्धा थोडासा बॅटमध्ये चेंडू पाहिजे त्या परिस्थिती आलेला नाही आहे. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा मैदानामध्ये, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरंच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर उर्वरित 2 चेंडू थोडासा दबाव दडपणामध्ये खेळताना दोन्ही खेळाडू पाहायला आलेत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक हर्षल डवलेला जे मिळणं आहे ना ते कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हर्षल सारखा भला मोठा खेळाडू ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्या बॅटिंगमध्ये एक आग आहे, बॅटिंगमध्ये धार आहे, असा हा खेळाडू मैदानामध्ये नॉन स्ट्राईक वरतीच राहिलेला आपल्याला बराच टाइम पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला पाहायला मिळतोय. उर्वरित 3 चेंडू आता मात्र स्ट्राईक वरती किशोर. बॅटवरती चेंडू आला, नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेपर्यंत जायपर्यंत फील्ड झाला. या फील्ड होताना नक्कीच 1 धाव पूर्ण झाली आणि जे घडायचं होतं हर्षल डवलेला स्ट्राईक वरती यायचं होतं हे मात्र आता घडून आले. की पंचांचा आपण जर विचार केला तर चांगले आजच्या दिवसामध्ये पूर्ण भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र 4 षटकांच्या या खेळामध्ये प्रथमतः नाणेफेकी जिंकून साईराज वरसुली संघाने गोलंदाजी करणार असा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आणि ह्या निर्णयाचा वापर करत असताना आतापर्यंत अचूक टप्प्यावरती उत्कृष्ट पद्धतीची अविश्वनीय चांगली अशी गोलंदाजी करताना आतापर्यंत कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, जे म्हटलं होतं ना हर्षल डवला ज्यावेळी स्ट्राईक भेटेल नक्कीच मोठी धावसंख्या येणार, धावसंख्येमध्ये वाढ होणार, येणार षटकार. धन्यवाद डीजे. एक चेंडू अजूनही मैदानामध्ये फेकावं लागेल कौशलवरती. आता मात्र जोरदार हल्ला पडताना पाहायला मिळतंय. कारण ह्या परिस्थिती जाणीव हर्षल डवलेला आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला धावसंख्या मोठी करायची आहे त्या परिस्थितीमध्ये खेळणाराच खेळाडू महान ठरला जातो आणि हर्षलकडं त्या सर्वांच्या नजरा आता असलेल्या पाहायला मिळतात. अंतिम चेंडू आहे, कौशलला काहीतरी करून दाखवावं लागेल, हर्षलला काहीतरी करून दाखवावं लागेल. या युद्धामध्ये, या रायव्हरीमध्ये कोण विजय होणार अंतिम चेंडूवरती पाहायचं आहे. चांगला चेंडू होता, थोडासा मनामध्ये दडपण होतं कशा प्रकारचा चेंडू फेकायचा. हा चेंडू निर्धाव गेला. पंच आमच्या बंद होता. हे दुसरं षटक सुद्धा संपुष्टात आलंय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली 18. खरंच कौतुक करावं लागेल ह्या गोलंदाजाचं. एक षटकार खाऊन सुद्धा 8 धावेवरती हे धावसंख्या थांबवलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज कौशल्याचं. उर्वरित 2 षटकं अजूनही मैदानामध्ये खेळायची आहेत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 12 चेंडू मैदानामध्ये संपले, 2 षटकं मैदानामध्ये संपलेत आणि एकूण धावसंख्या झाली ती 18 धावा. उर्वरित 12 चेंडू जास्तीत जास्त किती धावांची मजल मारतील हे मात्र पाहायचं आहे. जय हनुमान वरसुलीकडनं खेळायला आलेले हर्षल डवले आणि किशोर डवले यांच्याकडनं, दोन्ही डवले अशी जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. अंडरस्टँडिंग चांगले आहे, आय कॉन्टॅक्ट चांगला आहे, दोघांमध्ये खेळण्याची पद्धत आपल्याला चांगली पाहायला मिळते. कारण किशोरला माहिती आहे मी सुद्धा मारू शकतो, पण सध्या गरज आहे हर्षलला स्ट्राईक वरती आणण्याची. तेच काम किशोरनी केलं आणि पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलं हर्षलने सुद्धा की जी गरज आहे, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती मात देऊन जास्तीत जास्त धावसंख्या रचायची आहे आणि ते हर्षलने करून दाखवले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीसाठी आलाय दीप बना. नक्की आपण ना एक मोठा खेळाडूला कुठेतरी आपण त्याशी संबोधलं जातं. नक्कीच वरसुली गावाचा मोन्या म्हणून याला ओळखलं जातं. असा हा सर्वांचा लाडका दीप बना आज गोलंदाजीसाठी आलेला पाहायला मिळतो. तिसरं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज असेल दीप. चला सुरुवात करायची आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पंचांच्या डाव्या साईडना गाड घेऊन गोलंदाजीला सुरुवात करणार दीप बना. नक्कीच थोडासा जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा होते. हा वाईट
हॅलो, ज्या प्रकारे कौशल्य चुकी केली होती पहिल्या चेंडूवरती वाईट फेकण्याची आणि त्यानंतर जी अफलातून गोलंदाजी करून दाखवली, तशाच प्रकारची रणनीती आता मात्र दीपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का? कारण नेहमी ज्याच्या वेळी दीपच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाते ना, कमी षटक फेकण्याचं एक जी जबाबदारी असते ती दीपवरती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अजूनही दीपचा, हा मात्र जोरदार फटका आणि या ठिकाणी सुंदर झेल केदारच्या माध्यमातून मिळते विकेट. डीजे ज्या ठिकाणी फील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी आपण येताना त्याला पाहिलं, नक्की झेलचा थोडा अंदाज घेतला आणि माहिती होतं की या ठिकाणी जवळपास 4 विकेट माघारी परतल्या, त्यावेळी ह्या विकेटला सुद्धा आपला माघारी पाठवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये केदारच्या माध्यमातून ही झेल, उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नो डाऊट पुन्हा एकदा भला मोठा खेळाडू जो षटकार चौकारासाठी ओळखला जातो असा राहुल बना पुन्हा एकदा खेळताना सज्ज झालाय. नक्की दोन्ही वर्सुली गावातले खेळाडू असल्यामुळे, कारण गोलंदाज सुद्धा आपण जर पाहिलं तर दीप बना पाहायला मिळतोय, आता फलंदाजीसाठी जाणारा खेळाडू सुद्धा राहुल बना पाहायला मिळतोय. कारण वर्सुली गावातील जर आपण संघ बघितले तर जवळपास 7 ते 8 संघ या स्पर्धेमध्ये किंवा वैयक्तिक अनेकशा स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यापैकीचे 2 संघ म्हणजेच असतील साईराज वर्सुली विरुद्ध जे हनुमान वर्सुली. दोन्ही युद्धांमध्ये, दोन्ही रायव्हरीमध्ये आता मात्र पाहिलं तर वरचढ चढणारा संघ नक्कीच. हर्षद मुंडे सरांनी उदाहरणं दिलं होती की जो काटा असतो एका साईडनं झुकत असतो, कधी एकाचं पारडं खाली तर कधी दुसऱ्याचं पारडं खाली. या दरम्यान जोरदार प्रहार करताना दीप बनाच्या माध्यमातून कट अँड बोल्ड प्रदुपामध्ये राहुल बना माघारी मिळेल विकेट. डीजे तरी एक चांगली कामगिरी करण्याचा क्षण असेल, कारण दीप सुद्धा आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट माघारी घेऊन माघारी परतवण्याचं काम दीप बनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नवीन खेळाडू प्रणित मेसरी आता मात्र मैदानात आलेला सुद्धा आपण जाणतोय. पाहायचंय काय घडेल या चेंडूवरती. मोठा फटका मारलाय, बॅट मधली आपली ताकद दाखवून दिले. या ठिकाणी केदारच्या माध्यमातून सुंदर अशी झेल मिळते विकेट आणि ही हॅट्रिक सुद्धा झालेली पाहायला मिळते. डीजे ₹500 बक्षीस आले हे दीप बनासाठी. खरंच कौतुक सुद्धा ह्या ठिकाणी करावं लागेल ते म्हणजे केदारचं, कारण केदारनी जी झेल पकडली नसती कुठेतरी दीप सुद्धा नाखूष झाला असता आणि स्ट्रगल केलं. कठीण कॅच होती आणि नक्कीच या कॅच साठी सुद्धा नितीन जावर यांच्याकडनं ₹200 पारितोषिक आले. आणि आपला संघ आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याचं काम हे नेहमीच करत असतात. वारंवार मी सकाळपासून सांगतोय की संघ बाहेरचा असून द्या, आपल्या गावातला असून द्या, प्रत्येकाने चांगली कामगिरी केली. नक्कीच त्या खेळाडूला दाद देण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच जर पाहिलं ना तर राकेश मिस्त्री आतापर्यंत ₹200 मानकरी झालेत. त्याचप्रमाणे केदार हे सुद्धा ₹200 मानकरी झालेत. आणि हॅट्रिक सुंदर अशी गोलंदाजी दीप बनाच्या माध्यमातून, काय चलत गतीची गोलंदाजी, काय स्पीड, काय ॲक्युरेसी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पण नक्कीच मी ज्याचा उल्लेख मोन्या नावाने केला होता ना, खरंच मोन्याने जर हे शतक पाहिलं तर खरंच हाच तो सुद्धा खुश होईल. खरंच चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच ज्या वेळी आपण जर पाहिलं दीप बनाच्या हातामध्ये गोलंदाजी दिले ना, मी सामना सुरू व्हायच्या, गोलंदाजी सुरू व्हायची आधीच म्हटलं होतं की चांगली गोलंदाजी करण्यामागे या खेळाडूचा नेहमी कल असतो. आता मात्र पाहिलं यष्टीच्या दिशेने वाटचाल करताना सुंदर अशी गोलंदाजी. पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि ह्या 5 चेंडूमध्ये एकही धाव न देणारी गोलंदाजी वाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक गेलेली आहे, परंतु बॅटच्या स्वरूपामध्ये अजून एकही धाव दीप बनाने मात्र न दिलेली पाहायला मिळतंय. म्हणजे नक्कीच जर पाहायला गेलं ना तर शेवटच्या चेंडूवरती दीप पोहोचलाय, परंतु बॅट खोलण्याची संधी किंवा बॅटने रन आहे संधी
प्लीज जर काय दुखापत झाली असेल आपल्याकडे स्प्रे वगैरे आहेत. चला अंतिम चेंडू थोडस काळजी घ्या. चला अंतिम चेंडू मैदानामध्ये आणि हा चेंडू जर पाहिलत ना सुंदर अशी गोलंदाजी. खरंच स्वर्गीय जयदीप बाना पुरस्कृत जी हे षटक जे फेकलंय ना साईराज वरसुली संघाकडनं पुन्हा एकदा या षटकासाठी दीप बानाला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खरंच सुंदर अशी कामगिरी करणारा संघ किंवा चांगली गोलंदाजी करणारा संघ. 3 षटकं झालीत आणि आता 3 षटकामध्ये फक्त 19 धावा पूर्ण रोखून धरले दाबून धरले ह्या संघाला. कोणताही हात खोलायची संधी देत नाहीये. खूप स्ट्रगल करतोय संघ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 19 धावा. नक्कीच या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं प्रथमतः फलंदाजी करताना कमीत कमी 45 50 55 60 धावा मारल्या तर नक्कीच तो धावसंख्या सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पूर्ण कसं रोखून धरायचं हा सामना आपला हे आयोजन आपलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या जयदीपची असलेली आठवण हे चमकदार चषक हे आपल्याकडे ठेवायचं आहे. ही जिद्द या सर्व खेळाडूंमधून आपल्याला पाहायला मिळते सर्व गोलंदाजांमधून पाहायला मिळते आणि ती जिद्द आता आलेला गोलंदाज सुजल घारबट ह्याच्यामधनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीला सुरुवात करायचं आहे. अंतिम षटक असेल. षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू हर्षल डवलेसाठी फुलटॉस चेंडू यावरती बघा मिस केले. हा चेंडू मिस केला. नक्कीच कुठेतरी एक संधी घालवली. आपल्या 6 रन कमी केल्या हे नक्कीच कुठेतरी म्हणू शकतोय. कारण हर्षद हुंडे सर सुद्धा आमचे म्हणून गेले की फुलटॉस चेंडू जर नाही मारलास तर मग काय माराल. नक्कीच फुलटॉस चेंडू म्हटल्यानंतर एक तो आपल्यासाठी एक प्लस पॉईंट असतो किंवा त्या चेंडूवरती 6 धावा 4 धावा येणारच. आणि ही अशी दिशा आहे ना वरसुलीच्या मैदानावरती बॅटवरती फक्त चेंडू जरी आला ना तर षटकार जाऊ शकतो. हे समीकरण आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू चांगला होता. सुजलच्या माध्यमातून चांडू फिंग नेहमीच पाहिली जाते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव घेणं दुसऱ्या चेंडूवरती सांगता झाली. दुसऱ्या धाव 2 धावा खेळण्यासाठी प्रयत्न असताना 1 धाव पूर्ण दुसऱ्या धाव घेताना रनआउट. या ठिकाणी मिळते विकेट. माघारी परततोय प्रतीक. डीजे मोन्या पण केलात ना त्याचं सुद्धा खरंच कौतुक केलं पाहिजे. कारण मैदानामध्ये खेळत असताना जरी आपल्याला कोणता खेळाडू सपोर्ट करत असला नक्की सुजल घारबटचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. वर्षा टाळ्यांचा वर्षाव त्यावरती होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रथमतः 3 गोलंदाजांनी केली त्याच प्रकारची गोलंदाजी मी सुद्धा करणार. मी सुद्धा या संघासाठी नाव लौकिक करणार आणि ही जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आला सुजल घारबट. आणि आतापर्यंत 3 चेंडू मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने फेकताना आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच कोणती जास्त धाव या ठिकाणी आलेले नाहीत. नक्कीच 3 चेंडू मध्ये 1 धाव दिले असा हा गोलंदाज सुजल घारबट. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवरती नक्की धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता. मोठी धावसंख्या येण्याचा प्रयत्न होता. परंतु पुन्हा एकदा चपळ गतीचा हा गोलंदाज चपळ गतीचा असलेला क्षेत्ररक्षण करणारा योगेश मैदानामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये एकूण धाव जाऊन पोहोचली ती 21 धावा. उर्वरित 2 चेंडू आहेत आणि मैदानामध्ये खेळण्याची सज्ज असेल फलंदाज रुद्राक्ष. चेंडू नंबर 5 रुद्राक्षसाठी.
चांगला मोठा फटका वाऱ्याचा वेग घेऊन केदार चेंडू खाली गेला. केदारकडे चेंडू म्हणजे आज जर आपण पाहिलं ना तर मिळणार विकेट आणि डीजेला मिळणार संधी. केदारला शोधतोय आणि केदार तुझ्या बॉलला दिसल्यानंतर बरोबर पकडतोय आणि नक्कीच एक दुःखद घटना जे हनुमान संघासाठी लगेच घडताना पाहायला मिळते. जवळपास आतापर्यंत 8 विकेट गेल्यात असे आमचे साथी गुणलेखक वेदांत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खरंच अर्ध्यापेक्षा जास्त संघ मैदानाच्या ग्राउंडच्या बाहेर खेळून आलेला, विकेट पडून आलेला, बळी देऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा शेवटचा चेंडू नवीन फलंदासाठी फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूचा फायदा घेणं गरजेचं होतं. दिनेश खेळण्यासाठी सज्ज झाला होता. यावरती एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार आणि दुसरी धाव घेण्याच्या आधीच या ठिकाणी पंचांचा इशारा होतो. ही विकेट असेल. एक धाव नक्कीच. हॅलो एकूण धावसंख्या आपण जर बघितली तर जाऊन पोहोचली ती 22 धावा. 4 चेंडू 4 षटकांचा खेळ होता. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये जवळपास धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा. म्हणजे एकंदरीत चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी असं समीकरण साईराज वरसुली या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मग नक्कीच ह्याचं खरंच कौतुक ना संघामध्ये खेळणारे 11 खेळाडू याच्या बाहेरचे अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू यांना देणं गरजेचं ठरेल. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. धन्यवाद हर्षल मुंडे. आज एक आमंत्रित समालोचक म्हणून आपण पाहतोय मॅन फ्रॉम किल्ला रोहा येथून हर्षल मुंडेचा आपण आवाज ऐकलात. जयेश ठकेकर यांचा सुद्धा वरसोली गावातील आपण हा आवाज ऐकलात. साईराज वरसोली हे मंडळ नेहमीच बऱ्याच जणांना खऱ्या अर्थानं संधी देत असतं. उद्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला एक सुंदर असं एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे. इम्रानजी बुखारी सुद्धा येथे आम्हाला उद्याच्या दिवशी जॉईंट होणार आहेत. आणि त्यानंतर नक्कीच ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे असे दुपारनंतर संदीपजी जगे सर हे सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळतील. बऱ्याचशा मंडळींना खऱ्या अर्थानं नक्कीच येथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यूट्यूबवरती ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जयदीप यांच्यासाठी नक्कीच ही आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. साईराज संघाचा एक खऱ्या अर्थानं एक चांगला गोलंदाज होता. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, ना कुठल्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आहे ती स्वर्गीय जयदीप बना यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आहे. स्पर्धा मित्रांनो अनेक होत असतात. स्पर्धा अनेक मित्रांनो भरवल्या जातात. परंतु ही स्पर्धा आम्हाला एक विशेष काही नक्कीच देण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या दिवसामध्ये सुद्धा केला आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा केलाय. फक्त नक्कीच एक विनंती असेल की प्रत्येक जणांकडून एक आम्हाला चांगलं सहकार्य मिळणं येथे खूप गरजेचं असणार आहे. विशालजी पाटील सर आपल्याकडे बेल्स आहे ना? जिंकण्यासाठी इथे मात्र टार्गेट फक्त दिलंय 23 धावांचं. पुन्हा एकदा आपण पाहतोय साईराज वरसुली संघाची गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं पाठीचा कणा आहे. गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्यांचा मजबूत पक्ष आहे. तो पुन्हा एकदा दोन्ही मॅच मध्ये येथे साईराज वरसुली संघाच्या गोलंदाजांनी दाखवलाय.
जणू काही नक्कीच जयदीप सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी करायचा, विकेट्स मिळवायचा. तोही स्ट्रायकर गोलंदाज म्हणून पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचं. परंतु नक्कीच त्यांच्या आठवणींना नक्कीच थोडासा उजाळा देण्याचा हा प्रयत्न तो आज आपल्यापासून दूर नक्कीच आहे, परंतु तो सदैव आपल्या मनामध्ये नक्कीच राज्य करेल. आज नक्कीच तो स्वर्गामध्ये राहून या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेत असेल. पुढे सामन्याकडे स्वर्गीय जयदीप बना यांच्या स्मृतीस अभिवादन करून येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं साईराज क्रिकेट संघ बरसोली साईराज मित्रमंडळ यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. गणू येथे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती अगदी हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळतेय. धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेशा झालाय. कौशल आणि कैवल्य ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही चांगले खेळाडू, खऱ्या अर्थानं साईराज वर्सोली संघाकडून दोन्ही अष्टपैलू असे खेळाडू येथे मैदानावरती आपण पाहतोय. किशोरचा चेंडू येथे मात्र सुंदर स्वीप शॉटचा फटका, कार्पेटला चाटत, कार्पेटला चीर करत चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा बाहेर चौकार. हा चेंडू राईट अमूर्त विकेटने बॅटची एज लागली आहे. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच काम बनलं असतं, परंतु इथे मात्र चेंडू डॉट. परंतु या अगोदरचा चेंडू थोडासा फुलटॉस टाकला सुंदररित्या. येथे चेंडूला स्वीप शॉटचा येथे फटका खेळताना आपण पाहिलं. धावसंख्या येथे 5 वरती, 5 रन्स इन स्कोरबोर्ड, 5 धावा. यावेळचा चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेने फटका खेळला, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने येथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. कॅच येथे मात्र ड्रॉप होतोय, गॅप मिळत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता, लॉंग ऑफ मध्ये येथे मात्र त्याने मोठी धाव घेतली आणि येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. कौशल्य इथे मात्र जीवदान मिळतंय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं दीपने केली होती. उलट्या हाताने नजाकत्ता या स्ट्रोक वरती पाहायला मिळते. चेंडू जातोय वन बाउन्स डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. कैवल्याच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार येतोय. धावसंख्येमध्ये बदल 10 धावा. येथे मात्र संयम, कैवल्याचा संयम संघासाठी खूप महत्वाचा आहे, कारण चौकार आलाय. एक सिंगल धावेने येथे मात्र धावफलक हलतो ठेवण्याचं काम जरूर करत असताना एक सिंगल धाव आली. पहिलं षटक पूर्ण झालंय. 23 धावांचं लक्ष आहे आणि 23 धावांचं लक्ष येथे पार करत असताना फक्त 12 धावांची गरज आहे. 2 सिक्स मारले तर 1000 रुपये. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्स मारले. माजी खेळाडू नौखार टीमचे माजी विकेट किपर अमोल पाटील यांच्याकडून 1000 रुपये. खऱ्या अर्थानं एक सुंदर किपर सुद्धा आहेत आणि एक सुंदर असे कारागीर सुद्धा आहेत. ते सुंदर असे वर्कशॉप मध्ये ते त्यांचं काम आपण पाहत असतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा, माफ करा, 11 धावा धावफलकावरती आल्यात आणि फक्त 12 धावांची गरज आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं कैवल्याने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर कौशल्याला, कौशलने सुद्धा त्या एंडने चांगली गोलंदाजी केली. दीपने पुन्हा एकदा अचूकतेचा कहर खऱ्या अर्थानं त्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. त्याने 3 विकेट मिळवल्या, हॅट्रिक मिळवली आहे. आखूट टप्प्याचा चेंडू खूपच खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूला कैवल्याने ते मात्र उडवलंय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा बाहेर षटकार. जर षटकार मारला तर अमोलजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. बघूया या चेंडूवरती काय घडतंय. खराब चेंडू आणि या चेंडूवरती येतोय
कैवल्याच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार विनिंग स्ट्रोक साईराज वरसोली संघ. तर्फी सामना खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळाला. साईराज वरसोली संघाने या मॅच मध्ये अगदी निर्विवादपणे वर्चस्व मिळवलं.